चव्हाण सर आज तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे आणि त्या व्हिडिओजमध्ये एक आगळावेगळा टॉपिक जो की मॉडल व्हर्ब. आता आपण हेल्पिंग व्हर्ब मेन व्हर्ब हे टॉपिक ऐकून आहोत, अभ्यासून आहोत, परंतु हा मॉडल व्हर्ब म्हणजे नेमकं काय? ज्या क्रियापदातून आपल्याला बोलणाऱ्या व्यक्तीचा दृष्टिकोन हेतू समजतो त्या क्रियापदाला मॉडल व्हर्ब असे म्हणतात. अ व्हर्ब विच शोज व्ह्यू और इंटेंशन इज कॉल्ड मॉडल व्हर्ब. आता मॉडल व्हर्ब हा जो टॉपिक आहे अनेक स्पर्धा परीक्षेसाठी खूप उपयुक्त आहे. त्याचबरोबर आपल्या बोलण्याचं कौशल्य, आपली स्पीकिंग स्किल इम्प्रूव्ह करण्यासाठी मॉडल व्हर्ब एक अत्यंत महत्त्वाचा टॉपिक म्हणून ओळखला जातो. तर सर्वप्रथम आपण मॉडल व्हर्ब किती आहेत हे पाहूयात. तर मॉडल व्हर्ब खालील प्रमाणे आहेत. नंबर 1 कॅन. कॅन म्हणजे एखादी कृती करू शकतो, शकते, शकतात. कुड म्हणजे एखादी कृती करू शकलो, शकले, शकली. उड म्हणजे एखादी कृती करेन, करू, करतील, कराल. शुड म्हणजे एखादी कृती करायला पाहिजे. मे आणि माईट एखादी कृती कदाचित करेन आणि मस्ट म्हणजे एखादी कृती आपल्याला केलंच पाहिजे. तर मॉडल व्हर्बची काही वैशिष्ट्ये आहेत, ते वैशिष्ट्य आपण या ठिकाणी पाहूयात. या वाक्यामध्ये क्रियापदाचे पहिले रूप वापरतात म्हणजेच V1 वापरतात. यामध्ये कोणतेही हेल्पिंग व्हर्ब सहाय्यकारी क्रियापद वापरले जात नाहीत. एका मॉडल व्हर्बचे अनेक कार्य फंक्शन्स असतात. तर ते जे फंक्शन्स आहेत ते मॉडल व्हर्बचे फंक्शन्स नेमका कसे असतात ते आपल्याला या ठिकाणी पाहायचे आहे. तर फंक्शन्स ऑफ मॉडल व्हर्ब्स. पहिला मॉडल व्हर्ब घेऊयात कॅन. कॅनचं पहिलं फंक्शन आहे प्रेझेंट ॲबिलिटी. म्हणजेच कॅन या शब्दाचा वापर वर्तमानकालीन क्षमता, पात्रता, लायकी दर्शवण्यासाठी करतात. म्हणजेच आपली प्रेझेंट ॲबिलिटी दर्शवण्यासाठी करतात. जसं की आय कॅन बाय न्यू कार. मी नवीन कार खरेदी करू शकतो. ही कॅन स्पीक इंग्लिश. तो इंग्रजी बोलू शकतो. सी कॅन स्विम इन सी. ती समुद्रात पोहू शकते. आय कॅन गेट मेरिट इन 10th क्लास. मी 10वीच्या वर्गामध्ये मेरिट मिळवू शकतो. यानंतर आहे दुसरा फंक्शन जनरल पॉसिबिलिटी. म्हणजेच कॅन या शब्दाचा वापर सर्वसाधारण शक्यता दर्शवण्यासाठी करतात. त्यामध्ये आपण पाहूयात काही एक्झाम्पल्स आहेत. एनीवन कॅन स्लीप इन द बाथरूम. बाथरूममध्ये कोणीही घसरून पडू शकतो. ही ॲबिलिटी नसून जनरल पॉसिबिलिटी आहे. डॉग कॅन बाईट एनीवन. कुत्र कोणालाही चावू शकतो. ॲक्सिडेंट कॅन हॅपन विथ एनीवन. अपघात कोणासोबतही होऊ शकतो. एनीवन कॅन लर्न इंग्लिश. इंग्रजी कोणीही शिकू शकतो. एनीवन कॅन स्पीक मराठी. मराठी कोणीही बोलू शकतो. म्हणजेच जनरल पॉसिबिलिटी हा फंक्शन असलेले वाक्य एनीवन, एनिथिंग, एनीसी रिलेटेड शब्द घेऊन येत असतात. त्यानंतर कॅनचा तिसरा फंक्शन आहे इन्फॉर्मल परमिशन. म्हणजे अनौपचारिक परवानगी. समोरच्या व्यक्तीला रिस्पेक्ट न देता, समोरच्या व्यक्तीचा मान सन्मान न करता ज्यावेळेला आपण परवानगी मागतो त्यावेळेला अनौपचारिक परवानगी असे म्हणतात. तर कॅनचा हा फंक्शन आहे इन्फॉर्मल परमिशन. जसं की कॅन आय कम इन. कॅन आय गो टू स्कूल. मी शाळेला जाऊ शकतो का? कॅन आय यूज युअर मोबाईल. मी तुझा मोबाईल वापरू शकतो का? कॅन आय टेक युअर पेन. मी तुझा पेन घेऊ शकतो का? म्हणजेच कॅनचे आपण 3 फंक्शन्स पाहिले. नंबर 1 प्रेझेंट ॲबिलिटी, नंबर 2 जनरल पॉसिबिलिटी आणि नंबर 3 इन्फॉर्मल परमिशन. पुढचा पहिला फंक्शन आहे पास्ट ॲबिलिटी. कुड या शब्दाचा वापर भूतकालीन क्षमता, पात्रता, लायकी दर्शवण्यासाठी करतात. म्हणजे
कॅनची प्रेझेंट ॲबिलिटी तर कुडची पास्ट ॲबिलिटी. म्हणजेच कुड हा कॅनचा भूतकाळ मानला जातो. काही तर एक्झाम्पल आहेत पाहूयात. सी कुड गेट मेरिट इन 10th क्लास. ती 10वीच्या वर्गामध्ये मेरिट मिळवू शकली. सी कुड रन फास्ट. ती जोरात पळू शकली. सी कुड ड्राईव्ह कार. ती कार चालवू शकली. ही कुड राईड बाईक व्हेरी फास्ट. तो जोरात बाईक चालवू शकला. म्हणजेच ही ॲबिलिटी कधीची आहे? पास्टची. त्यानंतर आपण पाहूयात रिक्वेस्ट. दुसरा फंक्शन रिक्वेस्ट. रिक्वेस्ट म्हणजेच विनंती. तर कुड या शब्दाचा वापर विनंती करण्यासाठी करतात आणि विनंती नेहमी प्रश्नार्थक रचनेतच असते. जसे की कुड यू गिव्ह मी 10 रुपीज. तुम्ही मला 10 रुपये देऊ शकाल का? कुड यू गिव्ह मी टी. तुम्ही मला चहा देऊ शकाल का? कुड यू गिव्ह मी युअर वॉच. तुम्ही मला तुमची घड्याळ देऊ शकाल का? कुड यू गिव्ह मी ॲन्सर. तुम्ही मला उत्तर देऊ शकाल का? यानंतर तिसरं फंक्शन आहे पोलाईट रिक्वेस्ट. पोलाईट रिक्वेस्ट म्हणजेच नम्र विनंती. बघा, रिक्वेस्ट आणि पोलाईट रिक्वेस्टमध्ये एकच फरक आहे, तो म्हणजे पोलाईट रिक्वेस्टला आपण रिक्वेस्टच्या नंतर प्लीज नावाचा शब्द लावायचा. कुड यू गिव्ह मी पेन प्लीज. कुड यू हेल्प मी प्लीज. कुड यू गिव्ह मी ॲन्सर प्लीज. कुड यू गिव्ह मी युअर पेन प्लीज. अशा प्रकारे कुडची 3 फंक्शन आपण पाहिले, जसं की पास्ट ॲबिलिटी, रिक्वेस्ट अँड पोलाईट रिक्वेस्ट. यानंतर पुढचं मॉडेल वर्ब आहे उड. तर उडचं पहिलं फंक्शन आहे इन्क्वायरी. इन्क्वायरी म्हणजेच काय? चौकशी. उड या शब्दाचा वापर चौकशी करण्यासाठी करतात. फॉर एक्झाम्पल, वुड यू लाईक टू हॅव अ टी. तुम्हाला चहा घ्यायला आवडेल का? वुड यू लाईक टू डान्स विथ मी. वुड यू प्ले विथ मी. वुड यू कम्प्लीट माय होमवर्क. वुड यू सिंग अ सॉन्ग फॉर मी. म्हणजेच उड या शब्दाचा वापर एन्क्वायरीसाठी केला जातो. यानंतर उडचा दुसरा फंक्शन आहे प्रेझेंट विलिंगनेस. म्हणजे उड या शब्दाचा वापर वर्तमानकालीन इच्छा दर्शवण्यासाठी करतात आणि इच्छा नेहमी स्वतःची असते, म्हणून याची रचना आय वुड लाईक टूची असते. आय वुड लाईक टू व्हिजिट ताजमहल. मला ताजमहलला भेट द्यायला आवडेल. आय वुड लाईक टू सिंग अ सॉन्ग. मला गाणं गायला आवडेल. आय वुड लाईक टू स्पीक इंग्लिश. मला इंग्रजी बोलायला आवडेल. आय वुड लाईक टू राईड KTM. मला KTM चालवायला आवडेल. आय वुड लाईक टू राईड अ थार. मला थार चालवायला आवडेल. म्हणजेच इन्क्वायरी आणि प्रेझेंट विलिंगनेस 2 फंक्शन्स आपण पाहिले. तिसरा फंक्शन आहे चॉईस. चॉईस म्हणजेच पसंती. उड या शब्दाचा वापर पसंती दर्शवण्यासाठी करतात. फॉर एक्झाम्पल, आय वुड लाईक टू डाय दॅन बेग. मी भीक मागण्यापेक्षा मरणं पसंत करेन. आय वुड लाईक टू स्पीक इंग्लिश दॅन मराठी. मी इंग्रजी बोलण्यापेक्षा मराठी बोलणं पसंत करेन. आय वुड लाईक टू ड्रिंक टी दॅन मिल्क. मी चहा पिण्यापेक्षा, मी दूध पिण्यापेक्षा चहा पिणं पसंत करेन. आय वुड लाईक टू ईट आईस्क्रीम दॅन पाणीपुरी. आय वुड लाईक टू डाय दॅन मॅरी विथ हर. यानंतर आपण पाहूयात पुढचं फंक्शन, चौथा फंक्शन आहे मोर फॉर्मॅलिटी. जास्त औपचारिकता. उड या शब्दाचा वापर जास्त औपचारिकता दर्शवण्यासाठी करतात. फॉर एक्झाम्पल, इफ यू डोंट माइंड वुड यू टेल मी टाइम प्लीज. इफ यू डोंट माइंड वुड यू गिव्ह मी युअर पेन प्लीज. इफ यू डोंट माइंड वुड यू टेल मी ॲड्रेस प्लीज. इफ यू डोंट माइंड वुड यू टेल मी युअर नेम प्लीज. इफ यू डोंट माइंड वुड यू गिव्ह मी मोबाईल प्लीज. इफ यू डोंट माइंड म्हणजेच काय? कृपया तुमची हरकत नसेल तर. म्हणजेच मोर फॉर्मॅलिटी, जास्त औपचारिकता. समोरच्या व्यक्तीला जास्त सन्मान देऊन जेव्हा बोललं जाते त्यावेळेला मोर फॉर्मॅलिटी हा फंक्शन यूज होतो.
त्यानंतर पुढचा शेवटचा आणि 5वा फंक्शन आहे पास्ट हॅबिट, म्हणजे भूतकालीन सवय. वूड या शब्दाचा वापर भूतकालीन सवय दर्शवण्यासाठी करतात. फॉर एक्झाम्पल, साधू वूड इट सॉइल इन चाइल्डहूड, म्हणजे साधू नावाची जी मुलगी आहे ती बालपणी काय खायची? माती खायची. चव्हाण सर वूड गो टू स्कूल एव्हरी डे, चव्हाण सर दररोज शाळेला जायचे. ही सवय कधीची आहे? भूतकाळातली सवय आहे. ग्रँडफादर वूड डान्स विथ ग्रँडमदर, अनिश वूड स्पीक विथ हर, हे वूड स्मोक सिगार एव्हरी डे, भूतकाळातील सवय. म्हणजेच वूडचे 5 फंक्शन्स आहेत. पहिला इन्क्वायरी म्हणजे चौकशी, दुसरा प्रेझेंट विलिंगनेस म्हणजे वर्तमानकालीन इच्छा, तिसरा चॉईस म्हणजे पसंती, चौथा मोर फॉर्मॅलिटी म्हणजे जास्त औपचारिकता, आणि 5वा पास्ट हॅबिट म्हणजे भूतकालीन सवय. त्यानंतर आपण पुढचा मॉडेल व्हर्ब पाहूयात, शुड. शुडचा पहिला फंक्शन आहे मोरल ऑब्लिगेशन, म्हणजे नैतिक बंधन. शुड या शब्दाचा वापर नैतिक बंधन दर्शवण्यासाठी करतात. फॉर एक्झाम्पल, वी शुड टेक केअर ऑफ आवर ग्रँड पॅरेंट्स, वी शुड स्टडी हार्ड, वी शुड फॉलो ट्रॅफिक रूल्स, आपल्याला रहदारीचे नियम पाळले पाहिजेत. वी शुड रिस्पेक्ट आवर टीचर, आपल्याला आपल्या शिक्षकांचा सन्मान केला पाहिजे. वी शुड स्पीक ट्रूथ, आपल्याला खरं बोललं पाहिजे. मोरल ऑब्लिगेशन म्हणजे नैतिक बंधन. यानंतर शुडचा जो काही दुसरा फंक्शन आहे ते ॲडव्हाइस. ॲडव्हाइस म्हणजे सल्ला. शुड या शब्दाचा वापर इतरांना सल्ला देण्यासाठी करतात, जसं की यू शुड स्पीक इंग्लिश, आणि ॲडव्हाइसची रचना यू शुडची असते. यू शुड लिसन न्यूज, यू शुड स्पीक ट्रूथ, यू शुड स्टडी हार्ड, यू शुड गो टू मॉर्निंग वॉक, म्हणजे तुला दररोज सकाळी फिरायला जायला पाहिजे, सल्ला आहे माझा. यानंतर शुडचा तिसरा फंक्शन आहे सजेशन. सजेशन म्हणजे सुचवणे. शुड या शब्दाचा वापर सुचविण्यासाठी करतात, जसं की वी शुड प्ले क्रिकेट, वी शुड वॉच मूवी, वी शुड डान्स, वी शुड गो टू मार्केट, वी शुड रन. त्यानंतर पुढचा मॉडल व्हर्ब आहे मे. मेचा पहिला फंक्शन आहे लेस पॉसिबिलिटी, कमी शक्यता. मे या शब्दाचा वापर कमी शक्यता दर्शवण्यासाठी करतात, जसं सी मे कम टू क्लास टुडे, ते आज कदाचित शाळेला येईल, क्लासला येईल. सी मे कम टू माय होम, ती कदाचित माझ्या घरी येईल. सी मे गो टू स्कूल, आज ती कदाचित शाळेला जाईल. रमन मे कम टू देवनी, मंजुषा मे स्पीक विथ रमन. यानंतर आपण मेचा दुसरा फंक्शन पाहूयात, फॉर्मल परमिशन, म्हणजे औपचारिक परवानगी, म्हणजे समोरच्या व्यक्तीला मान, सन्मान, रिस्पेक्ट देऊन मागितलेली परवानगी. आणि परवानगी नेहमी प्रश्नार्थक रचनेतच असते, जसं मे या शब्दाचा वापर औपचारिक परवानगी दर्शवण्यासाठी करतात. आता आपण लहानपणापासून मे आय कम इन सर म्हणत आलोय. मे आय राईट, मे आय गो सर, मे आय टेक बुक्स, मे आय टेक अ सीट. यानंतर मेचं तिसरं फंक्शन आहे गुड विश, चांगली इच्छा, सदिच्छा दर्शवण्यासाठी मे या शब्दाचा वापर करतात. मे गॉड ब्लेस यू, देव तुझं भलं करो. मे हॅव गुड डे, तुझा दिवस चांगला जावो. मे हॅव गुड जर्नी, तुझा प्रवास सुखाचा जावो. मे यू हॅव गुड मॅरिड लाईफ, तुझं वैवाहिक जीवन सुखी हो. मे यू हॅव अ गुड बर्थडे, तुझा वाढदिवस चांगला जावो. अशाच प्रकारे आपण माईटचे फंक्शन या ठिकाणी पाहणार आहोत. माईटचं एकच फंक्शन आहे आणि तो आहे मोर लेस पॉसिबिलिटी, म्हणजेच खूपच कमी शक्यता. माईट या शब्दाचा वापर खूपच कमी शक्यता दर्शवण्यासाठी करतात, म्हणजेच मे पेक्षाही कमी शक्यता ज्या वेळेला सांगायची असते त्यावेळेला माईट हा हेल्प
हा मॉडल व्हर्ब वापरला जातो. जसं आय माईट कम टू क्लास टुडे, आज मी कदाचित क्लासला येईल, जमलं तर, शक्यता खूप कमी आहे. ही माईट कम टू युअर मॅरेज, तो कदाचित तुझ्या लग्नाला येईल, कारण त्या दिवशी त्याचं पण लग्न आहे, तो येऊ शकणार नाही, पण कदाचित येईल. सी माईट रन फास्ट, ती कदाचित जोरात पळेल. इट माईट ड्राईव्ह अ कार, आय माईट इट पाणीपुरी. यानंतर शेवटचा मॉडल व्हर्ब आहे मस्ट, आणि त्याचे फंक्शन आपण पाहूयात. पहिलं फंक्शन आहे कंपल्शन. कंपल्शन म्हणजेच बंधन. मस्ट या शब्दाचा वापर बंधन दर्शवण्यासाठी करतात. बंधन म्हणजे ऑर्डर. यू मस्ट कम टू क्लास एव्हरी डे, यू मस्ट कम्प्लीट युअर होमवर्क, यू मस्ट फॉलो द रूल्स ऑफ क्लास, म्हणजे तुम्हाला क्लासेसचे नियम पाळलेच पाहिजे. इट इज कंपल्शन. यू मस्ट कम टू पोलीस स्टेशन, तुम्हाला पोलीस स्टेशनला आलंच पाहिजे. यू मस्ट फॉलो द ट्रॅफिक रूल्स, तुम्हाला रहदारीचे नियम पाळलेच पाहिजे. यानंतर मस्टचं पुढचं फंक्शन आहे नेसेसिटी. नेसेसिटी म्हणजेच काय? आवश्यकता, म्हणजे आवश्यकता. मस्ट या शब्दाचा वापर आवश्यकता दर्शवण्यासाठी करतात. जसं की यू मस्ट ब्रिंग शुगर, यू मस्ट टेक ग्लास ऑफ मिल्क, यू मस्ट हॅव मिल्क, यू मस्ट गो टू मॉर्निंग वॉक डेली, यू मस्ट टेक वॉटर ऑन टाइम, म्हणजे तुम्हाला हे करायला पाहिजे, करणं आवश्यक आहे, करणं गरजेचं आहे. यानंतर मस्टचं तिसरं फंक्शन आहे डिटर्मिनेशन, म्हणजेच मनाचा दृढ निश्चय. मस्ट या शब्दाचा वापर मनाचा दृढ निश्चय दर्शवण्यासाठी करतात. नंबर 1, आय मस्ट कम्प्लीट होमवर्क, म्हणजेच मी गृहपाठ पूर्ण करणारच. आय मस्ट स्टडी हार्ड, मी भरपूर अभ्यास करणारच. आय मस्ट गो टू स्कूल एव्हरी डे, आय मस्ट स्पीक इंग्लिश, आय मस्ट बिकम PSI. अशा प्रकारे आपण सर्व मॉडल व्हर्ब व त्याचे फंक्शन्स आपण इथं पाहिलेले आहोत. त्याच प्रकारे मी तुमच्यासाठी एक टेस्ट या ठिकाणी ठेवलेली आहे. ती टेस्ट म्हणजे तुम्हाला मी 10 वाक्य दिलेले आहेत या व्हिडिओजमध्ये, आणि त्या 10 वाक्याचे फंक्शन्स काय असतील हे फंक्शन्स तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचे आहेत. म्हणजेच तुम्हाला वरील सर्व फंक्शन्स चांगल्या प्रकारे समजले आहेत का याची आपल्याला खात्री होईल. आणि हा जो व्हिडिओ आहे मॉडल व्हर्बचे फंक्शन्स बऱ्याच स्पर्धा परीक्षाची तयारी करणाऱ्या मुलांना खूप डिफिकल्ट जातात, तर ही माहिती खूप महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे ही माहिती तुम्ही तुमच्या मित्रांना, नातेवाईकांना, त्याचबरोबर तुमच्यासोबत स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थी मित्रांना पाठवा. माझा हा यूट्यूब चॅनल सर्वांनी सबस्क्राईब करा. त्याचबरोबर या व्हिडिओला लाईक, शेअर अँड कमेंट करा. आणि हा व्हिडिओ तुम्ही खूप मन लावून पाहिलात त्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार. थँक्स फॉर वॉचिंग.